हाय हॅलो नमस्कार. तर आज आहे दिवाळी पाडवा. तर दिवाळी पाडवा आहे म्हणून मी सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा दारामध्ये पणत्या लावून घेतल्या, दिवे प्रज्वलित करून घेतले छान असे. कारण ही बाकीची सजावट तर कालचीच आहे लक्ष्मीपूजनची. रात्री पण काही एवढं काही रांगोळी काढायला जमलं नाही, कारण पाऊस भरपूर होता आणि हवा, यामुळे रांगोळी काही थांबतच नव्हती. अशी म्हणजे फिसकटत होती रांगोळी. आणि फुलांची जरी काढायला घ्यावी तर फुलंसुद्धा इकडे तिकडे हवेने हालत होते. काय कोणास ठाऊक, रात्री अचानक पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर जी कालची लक्ष्मीपूजन आहे त्याची उत्तरपूजा वगैरे करून घेतली. उत्तरपूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो गावी. बॅगा वगैरे रात्रीच पॅक करून घेतलेलं. ते हिंदवी आणि स्वराज पाहू शकता, एवढी जागा असे पण त्यांना एकमेकांना म्हणजे ना एकाच साईडला दोघांनाही बसायचं असतं. तर तिथून पुढे आल्यानंतर इथे आम्ही घेतलं ब्रेकफास्ट करायला. इथे इडली आणि वडा मिक्स घेतलेला. त्याचबरोबर स्वराजला आवडतो मसाला डोसा म्हणून मसाला डोसाही घेतलेला आणि मिस्टरांना उत्तप्पा अशा गोष्टी घेतलेल्या. तर आता इथे पाहू शकता घाटामध्ये बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे पुढे, पण ते काही मी शूट केलं नाही जास्त इथे. आता तरी सध्या घाट थोडासा रिकामी आहे, म्हणजे चढता वेळेस, आणि नंतर पुढे भयंकर ट्रॅफिक होतं. ते इथे पोचलो आहोत. आता आमच्या गावच्या रस्त्याने आहोत आता, म्हणजे थोडं पुढे गेल्यानंतर गावची कमानी येईलच. अशा प्रकारे आता पोचतो आहे गावी. तर गावी कसं सुट्ट्या सणासुदीला म्हणजे ना लोकांची वर्दळ खूप असते गावी येण्यासाठी, आणि त्यामुळे सगळीकडे म्हणजे ट्रॅफिक जाम असतं. तर आम्ही सकाळी 6 वाजता 7च्या दरम्यान निघालो, तरी आम्हाला येण्यासाठी 12-1 वाजून गेलेल्या. इतका वेळ होत नाही तरी पण. तर इथे पाहू शकता पोचलो आहे घरी. तर स्वराजची गेट उघडण्याची घाई चाललेली आहे. त्याला थांब उघडते बोलले तरी काही चैन पडेना. म्हटलं नाही उघडतो मी म्हणून. तर इथे ही तुळस बघू शकता किती छान आलेली आहे. गावच्या मातीमध्ये अशी खाली तुळस ना खूप भरपूर प्रमाणात म्हणजे चांगली येते. तर आता इथून आम्हाला जायचं होतं भाऊबीज आणि पाडव्याची साडी आणण्यासाठी. तर इथे हिंदवीला कशात तरी गुंतवायचं म्हणून आम्ही TV वगैरे लावून दिला आणि तिथून निघालो. आम्ही बाईकवर निघालेलो, पण अचानक पाऊस कसा आला काय कळत नाही. आधी इतकं छान ऊन पडलं होतं की वाटलंही नव्हतं की पाऊस पडेल आता. तर आता इथे पाऊस पडायला तर सुरुवात झाली. तर आता आम्ही साड्या घेतलेल्या आहेत, साड्या वगैरे घेतल्या. त्याचबरोबर मटणही घेतलं. गावी आल्यानंतर मटण तर स्पेशली लागतं त्यांना, तर त्यासाठी. तर आता तिथून पुढे घरी जाऊन मग मटण वगैरे केलं. सगळ्यांनी छान असं जेवण वगैरे केलं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक